नमस्कार मित्रांनो, तब्बल 25 वर्षांनंतर पुण्यात पुन्हा डबल डेकर बस धावणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील 40 मार्गांवर टप्प्याटप्प्याने अशा 20 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्याचा विचार करत आहे। या बसेससाठी 40 रूट फायनल झाले असून याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा शहरातील रस्त्यावर डबल डेकर बस धावणार आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पुणे आणि पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील 40 मार्गांवर टप्प्याटप्प्याने अशा 20 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्याचा विचार करत आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की बसेस कंत्राटावर घेण्याऐवजी थेट खरेदी करण्यावर भर देण्यात आला आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे सीएमडी ओम प्रकाश बकोरिया म्हणाले की आम्हाला पीएमपीएमएलच्या ताफ्यात आणखी बसेसची गरज आहे। विविध प्रकारच्या बसेस येणे अपेक्षित असून यावर्षी डबल डेकर बसेस मिळण्याचे आमचे लक्ष्य आहे। ते म्हणाले की कंत्राटदार किंवा अन्य स्रोतांकडून बसेस घेण्याऐवजी आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मदतीने बस खरेदी करण्याचा आग्रह धरला आहे। पीएमपीएमएलची स्थापना नसताना 1984 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट पीएमटी शहरातील रस्त्यावर डबलडेकर बसेस सुरू केल्या होत्या। यापूर्वी दोन्ही महानगरपालिकांची स्वतःची परिवहन मंडळे होती, जी 2007 मध्ये विलीन करून पीएमपीएमएल तयार करण्यात आली। 1995 मध्ये जास्त देखभाल खर्च आणि अपघातांमुळे डबल डेकर सेवा बंद होण्यापूर्वी सुमारे 6 बस शहराच्या रस्त्यावर धावल्या होत्या। मिळालेल्या माहितीनुसार आता अंतिम 40 मार्गांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की हे बीआरटीएस नसलेले मार्ग आहेत आणि त्यांना तीव्र वळणे नाहीत। एका अधिकाऱ्याने सांगितले की पीएमपीएमएलचे अधिकारी मुंबईतील बेस्टच्या परिवहन अधिकाऱ्याशी चर्चा करत आहेत। मुंबईत बेस्ट परिवहनच्या डबल डेकर बसेस आधीच धावत आहेत। 40 अंतिम मार्गांमध्ये हडपसर, पीएमसी हडपसर, कात्रज पीएमसी, बाणेर, भोसरी, आळंदी, भोसरी, निगडी आणि कात्रज, हिंजवडी मार्गे देहू रोड बायपासचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिवहन विभागाची पुढील बैठक लवकरच होणार असून त्यात सविस्तर चर्चा होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।